गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय का सगळ्यांना? हो येतोय. ओके, आपण लास्ट लेक्चरला सगळे पॉइंट्स अदर अम्ब्रेला ऍक्टिव्हिटी, फ्रेमवर्क ऍक्टिव्हिटी सगळे कव्हर झाले होते. आता आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये वेगवेगळे मॉडेल्स आहेत ते पाहणार आहोत. तुम्हाला एक बेसिक सांगितलं पण होतं कॅटेगराइज वगैरे कसं होतंय. स्क्रीन दिसती का सगळ्यांना? बोला पटकन. हो दिसते. पहा आता कॅटेगराइज केले आहे प्रिस्क्रिप्टिव्ह, इव्हॅल्युएशनरी आणि युनिफाईड प्रोसेस मॉडेल असे 3 याच्यामध्ये कॅटेगराइज केले. तर प्रिस्क्रिप्टिव्ह प्रोसेस मॉडेल पहिल्यांदा पाहणार आहोत. त्याच्यामध्ये 3 आहेत, वॉटरफॉल, त्यानंतर इन्क्रिमेंटल आणि रॅड म्हणून रॅपिड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. तर वॉटरफॉल मॉडेल पाहू. प्रत्येक याच्यामध्ये त्या स्टेप ज्या आहेत सिस्टीम रिक्वायर, ते कम्युनिकेशन प्लॅनिंग ज्या 5 स्टेप आहेत त्या रिपीट त्याच आहेत, पण डायग्रामॅटिक फ्लो प्रत्येक मॉडेलचा वेगवेगळा आहे. फर्स्ट आहे तुमचं वॉटरफॉल मॉडेल. पहा, वॉटरफॉल मॉडेल सांगितलं होतं का? वॉटरफॉल मॉडेल शिकवलंय का? मला शिकवल्यासारखं वाटतंय. बोला. पहा आता वॉटरफॉल मॉडेल यालाच काय म्हणलं जातं, लिनियर सिक्वेन्शियल मॉडेल किंवा क्लासिक लाईफ सायकल मॉडेल असतं. In this model, each phase is fully completed before the beginning of next phase. तुमची नेक्स्ट स्टेप कंप्लीट जेव्हा तुम्ही नेक्स्ट स्टेप जाता त्यावेळी पहिली जी स्टेप आहे ती कंपल्सरी कंप्लीटेड झाल्यानंतरच सेकंड स्टेपला जातो. दिस मॉडेल इज यूज फॉर काय, स्मॉल प्रोजेक्ट असतील तुमचा, लार्ज नंबर ऑफ डेटा नसेल, काहीतरी स्मॉल ऍप्लिकेशन आहे, स्मॉल प्रोजेक्टच्या ऍक्टिव्हिटीज आहे, त्यावेळी हे मॉडेल वर्क केलं जातं. इन दिस मॉडेल फीडबॅक इज टेकन आफ्टर इच फेज. प्रत्येक ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाली की त्यानंतरच फीडबॅक कॅरी केला जातो. आणि त्यामुळे काय उपयोग होत आहे, आपण जे प्रोजेक्टचं वर्क करतोय तो राईट पाथनी आहे की नाही, म्हणजे करेक्ट वर्किंग चाललंय की रॉंग चाललंय, कधी कळतंय. एक प्रोसेस कंप्लीट झाली की लगेच फीडबॅक घेतला, ते सेकंड प्रोसेस कंप्लीट झाली की लगेच फीडबॅक. तिथं रॉंग वे असेल तर परत आपण काय करतोय, तिथेच आपल्याला कळतंय रॉंग पाथनी चाललंय. तर मग याची लाईफ सायकल ते डायग्राम कशी पहा. आता ह्या 5 ज्या स्टेप आहेत ह्या प्रत्येक मॉडेल मध्ये आहेत. आता इथं लिनियर नाही, काहींची सर्क्युलर नाही, असे डायग्रामॅटिक फ्लो वेगवेगळा येतो. तर काय 5 स्टेप, कम्युनिकेशन, प्लॅनिंग, मॉडेलिंग, कन्स्ट्रक्शन आणि डिप्लॉयमेंट. कम्युनिकेशन करतोय म्हणजे तुम्हाला एखादा प्रोजेक्ट करायचा आहे त्यावेळेस काय करतो आपण, जो कस्टमर आला असेल त्याच्याकडून डेटा घेतोय, त्याला कसा प्रोसेस फ्लो नी पाहिजे, मग त्यानंतर आपण त्याची रिक्वायरमेंट अंडरस्टँड करतोय, त्याच्याकडून रफ सगळे आयडिया घेतोय. हे झालं कम्युनिकेशन. एक्सचेंज करताना आपल्याला डेटा भेटतोय त्याला काय म्हणतात, रिक्वायरमेंट गॅदरिंग म्हणून. प्लॅनिंग म्हणजे तुम्ही आता प्रोजेक्ट बनवायचा असेल तर किती मेंबर लागतील, किती टाइम पिरियड मध्ये कंप्लीट होईल असे. त्यानंतर प्रोसेसचा फ्लो कसा असावा एक प्लॅनिंग करतायत. त्याच्यामध्ये काय होतं, एस्टिमेशन, शेड्यूलिंग आणि ट्रॅकिंग. तुमचं शेड्यूल डेव्हलप केलं जातं, त्या जो प्रोजेक्ट असेल त्याचे पार्ट केले जातात, त्यानंतर कोणता टास्क कोण कंप्लीट करणार, त्यानंतर तो कोलॅबरेट कसं करणार, हे सगळं किती दिवसामध्ये कंप्लीट झाला पाहिजे, हे सगळं प्लॅनिंग फेज मध्ये चालतं. नंतरची फेज आहे ती मॉडेलिंग. मॉडेलिंग मध्ये काय केलं जातं, अनालिसिस, डिझाईन. काय केलं जातं मॉडेलिंग मध्ये, तुम्ही जो प्रोजेक्ट बनवणार आहे त्याचं जे रफ थेरी फॉर्मॅट मध्ये जे प्लॅन केलं असेल त्याच्या स्क्रीन डिझाईन फॉर्मॅट मध्ये त्या डिझाईन केल्या जातात. ही फर्स्ट स्क्रीन आहे, त्याच्यानंतर सेकंड स्क्रीन आहे, त्याच्यावर बटनवर क्लिक केल्यावर कोणत्या फ्लो आला पाहिजे, हे सगळं डिझायनिंग केलं जातं. मग त्याच वेळी स्क्रीन डिझाईन प्लस तुमचं वेगवेगळे UML डायग्राम आहेत त्या पण काढल्या जातात, जेणेकरून थेरी पार्ट पाहण्यापेक्षा एक डायग्रामॅटिक फ्लो पाहिला तर समोरच्याला लगेच अंडरस्टँड होईल असं केलं जातं मॉडेलिंग मध्ये. ती प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या आता स्क्रीन डिझाईन वगैरे झाल्यात, ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन फेजला येतो.
म्हणजेच तुमची डेव्हलपमेंट फेज. कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलं जातं, तुम्ही आता फर्स्ट स्क्रीन केली आहे व्हॅलिडेशनची, युजर नेम पासवर्डची, तर तिच्यानंतर जे काय प्रोजेक्टचं रजिस्ट्रेशन वगैरे असेल ती येईल. तिच्यानंतर काही रेकॉर्डिंग सेट करण्यासाठी बटनवर क्लिक केल्यावर हे तुमचं डिझायनिंग झालंय, पण त्याला ऍक्च्युअल कोडची कनेक्टिव्हिटी लागते. मग तुम्ही कोणती लँग्वेज चूज केली आहे प्लॅनिंग मध्ये ठरवल्याप्रमाणे, मग ती कन्स्ट्रक्शन मध्ये कोड इम्प्लिमेंट केला जातो. आता तुम्ही जो कोड केलाय तो रन करून पाहिला जातो, मग क्रॉस व्हेरीफाय केला जातो. अननोन युजरनी टेस्ट केल्यानंतर काय बग येतात ते का आपण स्वतः जे टीम मेंबर असतील त्यांनी चेक केला जातो, कारण की एकदा कोड केल्यावर लगेच तर रन होणार नाही. हे चालतं मग टेस्टिंग मध्ये. ही अशी झाली फोर्थ फेज, कोणती, कन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये काय केलं जातं, कोडिंग आणि टेस्टिंग. त्यानंतर लास्ट फेज येते डिप्लॉयमेंट. डिप्लॉयमेंट म्हणजे काय, जो कस्टमर असेल त्याला तो प्रोजेक्ट सेल करणे. मग आता त्याच्यामध्ये काय केलं, डिलिव्हरी, सपोर्ट, फीडबॅक. ज्याला जो कस्टमर असेल ज्याची रिक्वायरमेंट होती त्याच्यानुसार तो प्रोजेक्ट बनवला, डिलिव्हरी त्याच्यापर्यंत दिला. त्यानंतर त्यांनी वापरल्यानंतर त्याला तो युजर फ्रेंडली वाटलाय का प्रॉपर झालेलाच नाही त्याचा फीडबॅक घेतला जातो, आणि मग तिथं प्रोजेक्टचं वर्किंग स्टॉप होतं. किंवा त्यांनी परत सांगितलं की त्याच्या ज्या रिक्वायरमेंट होत्या त्या फुलफिल झाल्या नाही, ह्यावेळी झालं तर परत कम्युनिकेशन, प्लॅनिंग, मॉडेलिंग, कन्स्ट्रक्शन, डिप्लॉयमेंट हा टास्क परत रिपीट होतो. पण आता वॉटरफॉल मॉडेलचा एक ड्रॉबॅक काय पहा, हा लिनियर सिक्वेन्शियल फॉलो करतो. तुम्ही मॉडेलिंग स्टेपला आले आणि तिथं तुम्ही चेक केलाय फीडबॅक करेक्ट पाथनी नाही, तरी तो कन्स्ट्रक्शनला जातो, डिप्लॉयमेंटला जातो, रिव्हर्स जात नाही. काय करतोय, जसं पाणी वरतून खाली पडतंय त्यामुळे म्हणलं ते वॉटरफॉल एक स्टेप कंप्लीट झाल्यानंतर एंड पर्यंत येऊपर्यंत जरी रॉंग पाथ असेल तरी ती सगळं एक्झिक्युशन केलं जातं. हे झालं तुमचं वॉटरफॉल. कम्युनिकेशन मध्ये रिक्वायरमेंट गॅदरिंग, प्लॅनिंग मध्ये एस्टिमेशन, शेड्यूलिंग, ट्रॅकिंग, मॉडेलिंग मध्ये अनालिसिस, डिझाईन, कन्स्ट्रक्शन मध्ये कोडिंग, टेस्टिंग, डिप्लॉयमेंट मध्ये काय केलं तर डिलिव्हरी, सपोर्ट, फीडबॅक. समजलाय? हो. ठीक आहे, एकदम इझी आहे. पण ह्या स्टेप प्रत्येक वॉटरफॉल, प्रत्येक तुमच्या प्रिस्क्रिप्टिव्ह मॉडेल, इव्हॅल्युशनरी, प्रत्येक याला ह्या स्टेप आहे, पण प्रत्येकाचं वर्किंग वेगळं आहे. आता वॉटरफॉल आला तर लक्षात ठेवायचा हा लिनियर प्रोसेस फॉलो करतो. एक स्टेप कंप्लीट झाली तर लगेच फीडबॅक घेतला जातो. त्याचा उपयोग काय होते, चाललेला प्रोजेक्ट करेक्ट पाथनी का रॉंग पाथनी. आता याचे ऍडव्हान्टेज काय पहा. परत आणखी एक लक्षात ठेवा, वॉटरफॉल हा फक्त स्मॉल प्रोजेक्ट साठी वर्क होतो. वॉटरफॉल मॉडेल काय, सिम्पल, इझी टू अंडरस्टँड, इम्प्लिमेंट, यूज. वॉटरफॉल मॉडेल काय, डायग्राम पाहूनच एकदम सिम्पल आहे, इझिली अंडरस्टँड करता येतो आणि इम्प्लिमेंट पण करता येते. का, कम्युनिकेशन मध्ये काय होतंय, प्लॅनिंग मध्ये काय होतंय, मॉडेलिंग मध्ये, कन्स्ट्रक्शन मध्ये, डिप्लॉयमेंट आहे, हे सगळं स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. त्यानंतरचा ऍडव्हान्टेज आहे, ऑल द रिक्वायरमेंट आर नोन ऍट द बिगिनिंग ऑफ प्रोजेक्ट. कम्युनिकेशन मध्येच आपल्याला कस्टमरच्या सगळ्या रिक्वायरमेंट कळतात, मग तो एक ऍडव्हान्टेज आहे. ज्या काही रिक्वायरमेंट असतात त्या बिगिनिंगलाच प्रोजेक्टच्या कळतात, मग त्यामुळे काय होतंय तुम्हाला पुढचं मॅनेजमेंट करणं इझी जात आहे. त्यानंतरचा ऍडव्हान्टेज आहे, अवॉइड द ओव्हरलॅपिंग ऑफ फेजेस बिकॉज इच फेज इज कम्प्लीट ॲट वन्स. काय होतंय, एखादा टास्क चुकला तर आपण सगळं लिनियर प्रोसेसनी फॉलो करतोय, त्यामुळे ओव्हरलॅप कोणती फेज होत नाही, चुकला म्हणून दुसरी ती प्रोसेस परत रिपीट होत नाही किंवा काय नाही. तो एक ऍडव्हान्टेज दिलाय. का, ईच फेज किंवा ईच स्टेप कंप्लीट झाल्यानंतरच आपण दुसरी फेजला जातो, त्यामुळे ओव्हरलॅप होण्याचा पण प्रश्न नाही. दिस मॉडेल वर्क फॉर स्मॉल प्रोजेक्ट. आता स्टार्टिंगलाच शिकलोय, स्मॉल प्रोजेक्ट साठी हे मॉडेल वर्क होत आहे. द रिक्वायरमेंट्स आर अंडरस्टूड व्हेरी वेल. त्यामुळं आपल्याला प्रोजेक्टची, कस्टमरची काय रिक्वायरमेंट आहे ते इझिली अंडरस्टँड होते चांगल्या प्रकारे. त्यानंतरचा ऍडव्हान्टेज आहे, दिस मॉडेल इज प्रेफर्ड फॉर दोज प्रोजेक्ट वेअर द क्वालिटी इज मोर इम्पॉर्टंट ॲज कम्पेअर टू द कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट. याच्यामध्ये काय प्रेफर केलं जातं, तुमच्या प्रोजेक्टची क्वालिटी इम्पॉर्टंट असते कशामध्ये, ॲज कम्पेअर टू कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट. जी कॉस्ट असेल त्यानुसार तुम्ही काय करताय, समोरच्याला क्वालिटी देतात. हे सगळे ॲडव्हान्टेज आहे. शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं असतील तर हे मॉडेल सिम्पल, इझी इम्प्लिमेंट करायला जात आहे. त्यानंतर सगळ्या रिक्वायरमेंट स्टार्टिंगलाच समजतात, त्यामुळे मॅनेजमेंट इझिली होत आहे. त्यानंतर एक प्रोसेस कंप्लीट झाल्यावरच आपण दुसऱ्या स्टेपला किंवा दुसऱ्या फेजला जातो, त्यामुळे कोणतीही फेज ओव्हरलॅपिंग होण्याचं काही कारण नाही.
त्यानंतर हे स्मॉल प्रोजेक्टसाठी वर्क होतोय वॉटरफॉल मॉडेल, त्यामुळे रिक्वायरमेंट चांगल्या प्रकारे आपल्याला अंडरस्टँड करता येतात. त्यानंतर ह्या मॉडेलमध्ये काय केलं जातं, इम्पॉर्टंट काय आहे, तुम्ही क्वालिटी कशावर देतात, चांगल्या प्रकारे भेटते ॲज कम्पेअर टू कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट. आता डिसएडव्हान्टेज, प्रत्येक कोणतंही मॉडेल घेतलं त्याचे जशाच ॲडव्हान्टेज असतात तसे काही डिसएडव्हान्टेज पण असतात. तर डिसएडव्हान्टेज काय आहे पहा, दिस मॉडेल इज नॉट गुड फॉर कॉम्प्लेक्स अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोजेक्ट. हे मॉडेल एकदम कॉम्प्लेक्स लेंदी प्रोजेक्ट असतात, मल्टिपल टास्क इन बिल्ड रिपीटेड काही असतात, तिथे वर्क होत नाही. त्यानंतर इट इज अ पुअर मॉडेल फॉर लॉंग प्रोजेक्ट. लॉंग प्रोजेक्टसाठी वर्क होत नाही, याचं टायटलच काय, स्मॉल प्रोजेक्टसाठी वर्क होत आहे, त्यामुळे डिसएडव्हान्टेज आहे. जर लॉंग प्रोजेक्ट असेल तर हे वर्क इझिली होत नाही, त्यामुळे पुअर मॉडेल फॉर लॉंग प्रोजेक्ट, वापरलं पण जात नाही. द प्रॉब्लेम विथ दिस मॉडेल आर अनकवर्ड अंटिल द सॉफ्टवेअर टेस्टिंग. आता पहा, एक स्टेप कंप्लीट झाली, दुसऱ्या स्टेपला जातोय, जोपर्यंत कन्स्ट्रक्शन मध्ये सॉफ्टवेअर टेस्ट केलं जात नाही तोपर्यंत आपले याचे प्रॉब्लेम फाइंड आउट होत नाही चांगल्या प्रकारे. आणि अमाऊंट ऑफ रिस्क इज हाय. तुम्ही एखाद्या लेंदी प्रोजेक्टला जरी वॉटरफॉल मॉडेल अप्लाय केलं तर याची रिस्क काय हाय आहे का, चांगला रिझल्ट आपल्याला भेटणार नाही. हे 4 डिसएडव्हान्टेज आहेत. समजले ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज? बोला. पहा, त्याने आता फर्स्ट मॉडेल शिकलो आपण वॉटरफॉल मॉडेल. लक्षात ठेवायचं, वॉटरफॉल काय, एक स्टेप कंप्लीट झाल्यावर दुसऱ्या स्टेपला, त्यानंतर हे स्मॉल प्रोजेक्टसाठी वर्क होत आहे. आणि त्याच्या 5 स्टेप कोणत्या किंवा फेजेस कोणत्या, कम्युनिकेशन, प्लॅनिंग, मॉडेलिंग, कन्स्ट्रक्शन आणि डिप्लॉयमेंट. आता सेकंड मॉडेल आहे प्रिस्क्रिप्टिव्ह प्रोसेस मॉडेल मधलं सेकंड आहे इन्क्रिमेंटल प्रोसेस मॉडेल म्हणून. पहा आता, इन्क्रिमेंटल प्रोसेस मॉडेल आधी डायग्राम दाखवते, लक्षात येईल मग. त्याच पेजेस आहे पहा, कोणत्या, कम्युनिकेशन, प्लॅनिंग, मॉडेलिंग, कन्स्ट्रक्शन, डिप्लॉयमेंट. कम्युनिकेशन मध्ये आपण समोरच्याची रिक्वायरमेंट गॅदर करतो, प्लॅनिंग मध्ये एक शेड्यूल डेव्हलप करतो, मॉडेलिंग मध्ये सगळं अनालिसिस करून डिझाईन करतो, म्हणजे स्क्रीन डिझायनिंग होतं. कन्स्ट्रक्शन मध्ये कोडिंग म्हणजे तुमच्या ऍक्च्युअल प्रोग्रामचं इम्प्लिमेंटेशन आणि टेस्ट केला जातो, रन होतो का नाही. डिप्लॉयमेंट मध्ये कस्टमर पर्यंत डिलिव्हर केला जातो, नंतर त्याचा त्यांनी वापरल्यानंतर फीडबॅक घेतला जातो. तर आता इन्क्रिमेंटल मॉडेलची डायग्राम पहा कशी आहे. काय केलं जातंय, आता ह्या पहा, इथे हे जे चौकोन काढले ते इथे 5 स्टेप आहेत. इन्क्रिमेंट फर्स्ट मध्ये कम्युनिकेशन, प्लॅनिंग, मॉडेलिंग, कन्स्ट्रक्शन, डिप्लॉयमेंट. डिलिव्हर ऑफ फर्स्ट इन्क्रिमेंट, तुम्ही काय केलंय, सॉफ्टवेअर फंक्शनॅलिटी आणि फीचर्स. पहिल्यांदा कस्टमर प्रोजेक्ट कॅलेंडर टाइम. डिलिव्हरी ऑफ फर्स्ट इन्क्रिमेंट, आपण काय केलंय, पहिल्यांदा सगळं डेव्हलप करून कस्टमर पर्यंत दिलंय, त्यानंतर त्याच्या काही रिक्वायरमेंट वगैरे आल्या किंवा नवीन फीचर्स त्याला काही दिवसानंतर ऍड करायचे असतील, नवीन फंक्शनॅलिटी त्याच्यामध्ये ऍड करायचे असतील, तेव्हा इन्क्रिमेंट 2 ला गेल्यावर परत रिपीट काय, कम्युनिकेशन, प्लॅनिंग, मॉडेलिंग, कन्स्ट्रक्शन, डिलिव्हरी ऑफ सेकंड इन्क्रिमेंट. मग याच्यामध्ये काय होतंय, फर्स्ट जो प्रोजेक्ट तुम्ही डिलिव्हर केला असतो त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स फीचर ऍड होऊन सेकंड स्टेप येते, परत तुम्ही ऍडव्हान्स फीचर ऍड होऊन थर्ड येईन, फोर्थ येईन, फिफ्थ येईन, असं लॉंग टर्म तो प्रोजेक्ट चालत राहील. हे झालं तुमचं प्रोजेक्ट कॅलेंडरचा टाईप. आणि काय भेटतं त्याच्यामधून नेक्स्ट स्टेपला गेल्यानंतर सॉफ्टवेअर फंक्शनॅलिटी आणि फीचर्स काय आहेत. हा डायग्राम ह्या वेळी इन्क्रिमेंटल आल्या, फर्स्ट स्टेप, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ ह्या वेळी. आता इन्क्रिमेंटल प्रोसेस मॉडेल पहा. इन्क्रिमेंटल मॉडेल कंबाईन द एलिमेंट ऑफ वॉटरफॉल मॉडेल. they are applied in iterative fashion. काय केलं जातं, आता कम्युनिकेशन, प्लॅनिंग हे जे वॉटरफॉलचे एलिमेंट्स आहेत तेच याच्यामध्ये आहेत, पण हे अप्लाइड कसं होतं, इटरेशन फॉर्मॅट मध्ये. इटरेशन म्हणजे पहा, इन्क्रिमेंट 1 हे फर्स्ट इटरेशन, सेकंड इटरेशन, थर्ड इटरेशन. प्रत्येक इटरेशन मधून सेकंड इटरेशनला गेलं ऍडव्हान्स काहीतरी फीचर त्या प्रोजेक्ट मध्ये ऍड होतो. फर्स्ट इन्क्रिमेंट इन दिस मॉडेल इज जनरली कोर प्रोडक्ट. पहिलं जे इन्क्रिमेंटलचं इटरेशन असतं ते कोर प्रोडक्ट साठी जनरली डिझाईन केलं आहे. नंतर इच इन्क्रिमेंट बिल्ड द प्रोडक्ट अँड सबमिट इट टू द कस्टमर फॉर एनी सजेस्टेड मॉडिफिकेशन. पहा, पहिली इन्क्रिमेंट मध्ये तुम्ही, आता इथं डायग्राम पहा, फर्स्ट जे इन्क्रिमेंट आहे इथली याच्यामध्ये तुम्ही जे कंपनीचे
कस्टमरचा अंडरस्टँड केल्यानंतर सगळं प्रोसेस फ्लो डिझाईन केला, त्यानंतर डिलिव्हर कस्टमरला केला, त्याला काही चेंजेस आल्या परत हे केला आणि नंतर काही दिवसांनी नवीन फीचर ऍड करायचे असतात परत इथं आलो. अशी नंबर ऑफ इन्क्रीमेंटर याचे पडतात. मग काय, द फर्स्ट इन्क्रीमेंट इज द मॉडेल जनरली कोर प्रोडक्ट. त्यानंतर each increment build the product, submit it to the customer for any suggested modification. जे मॉडिफिकेशन सांगितले असतील, कोणी सजेस्ट केले कस्टमरनी किंवा टीम मधलेच एखाद्याला वाटलं ह्या वेनी वर्क झालं पाहिजे, ते आपण ऍड करून देतो. नेक्स्ट इन्क्रीमेंट implements on the customer suggestions, add additional requirement in previous increment. जी पहिली इन्क्रीमेंट असते त्याच्यापेक्षा नेक्स्ट येणारी इन्क्रीमेंट कशी असते पहा, कस्टमरचे सजेशन्स ऍड होतात किंवा ऍडिशनल रिक्वायरमेंट काही असेल, नवीन काही फीचर्स ऍड करायचे असतात ती सेकंड याच्यामध्ये, पहिली जशी आहे तशी सेकंड इन्क्रीमेंट असेल तो उपयोग नाही इन्क्रीमेंटल मॉडेलचा. ऍडव्हान्स तुम्ही काय प्रोव्हाइड करताय. त्यानंतर दिस प्रोसेस इज रिपीटेड अंटिल द प्रोडक्ट इज फिनिश. आता इन्क्रीमेंटची प्रोसेस कुठपर्यंत रिपीट होत राहते, जोपर्यंत प्रोडक्टची सगळी प्रोसेस फिनिश होत नाही तोपर्यंत. पहिल्याच्या दिला कस्टमरला लगेच तिथं स्टॉप झाला प्रोजेक्ट असं नाही, परत त्याच्या रिक्वायरमेंट त्याला जसं पाहिजे तसं नसेल तर परत सेकंड इन्क्रीमेंट पडते. त्यानंतर काही दिवसानंतर नवीन फीचर्स ऍड केले, थर्ड इन्क्रीमेंट, परत काही दिवसानंतर नवीन फीचर्स ऍड केले, म्हणजे एक्झिस्टिंग प्रोजेक्ट मध्ये चेंज होत राहतात. मग फॉर एक्झाम्पल काय दिलंय पहा तुम्हाला समजण्यासाठी, वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर इज डेव्हलप युजिंग द इन्क्रीमेंटल मॉडेल. आता मग फॉर एक्झाम्पल काय दिलंय, वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर दिलंय. तसेच तुम्ही आता मायक्रोसॉफ्ट ऑफिस घेऊ शकता एक्झाम्पल मध्ये. आता मायक्रोसॉफ्ट ऑफिस आधी 2000, त्यानंतर 2003, त्यानंतर 7, त्यानंतर 9, 11, आता प्रत्येक इयरला नवीन फीचर्स ऍड होऊन येतात. मग तुम्ही कम्पेअर करा, मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2000चं घेतलं ना आता 2020चं किंवा 19चं घेतलं, याच्यामध्ये काहीतरी फीचर्स चेंज आहेत. हे झाले तुम्ही नवीन फीचर्स इन्क्रीमेंट होऊन येतात ते. आता याचे ऍडव्हान्टेज काय पहा, हे का मॉडेल काय, दिस मॉडेल इज फ्लेक्झिबल. हे मॉडेल काय फ्लेक्झिबल आहे. किती अभ्यास केला तो आम्हाला किती त्रास दिला. बाकीचे बाकीचे पोरांनी कॉमेडी केलं का त्याला इग्नोर करणार, पण हिची जर एखादा कागद बिगड निघाला ना. शुभम पवार कोण आहे, शुभम पवार? इन्क्रीमेंटल मॉडेल समजले का सगळ्यांना? पहा आता ऍडव्हान्टेज इन्क्रीमेंटल मॉडेलचे कोणते आहेत. दिस मॉडेल इज फ्लेक्झिबल, द कॉस्ट ऑफ डेव्हलपमेंट इज काय लो आहे, इनिशियल प्रोडक्ट डिलिव्हरी इज फास्टर. काय फ्लेक्झिबल आहे, चेंज करण्यासाठी इझिली. त्यानंतर कॉस्ट ऑफ काय डेव्हलपमेंट लो आहे आणि इनिशियल फर्स्ट इन्क्रीमेंट जी असते प्रॉडक्ट ती डिलिव्हर आपण फास्ट मध्ये देऊ शकतोय का, आपण कम्युनिकेशन कस्टमर सोबत केलं, एक प्रोसेस फ्लो पाहतोय आणि आपल्या वेळी डिझाईन करून डायरेक्ट त्याच्यापर्यंत सेल करतोय. मग हा फर्स्ट इनिशियल प्रोडक्ट डिलिव्हरी काय फास्टर आहे. इट इज इझियर टू टेस्ट डिबग ड्युरिंग द स्मॉल इटरेशन. याचे काय करतात, इटरेशन केलं जातात त्यामुळं काय इझी टू टेस्ट करले जातं, डिबग तुमच्या एरर इझिली फाइंड आउट होतात. त्यानंतर वर्क सॉफ्टवेअर जनरेट क्विकली अर्ली ड्युरिंग द सॉफ्टवेअर लाईफ सायकल. वर्किंग सॉफ्टवेअर जनरेट्स काय होतात, क्विकली डिझाईन होतात अर्ली ड्युरिंग द सॉफ्टवेअर लाईफ सायकल. कस्टमर कॅन रिस्पॉन्स टू इट्स फंक्शनॅलिटी आफ्टर एव्हरी इन्क्रीमेंट. आता डिसएडवांटेज काय काय पहा, कॉस्ट ऑफ फायनल प्रोडक्ट मे क्रॉस द कॉस्ट ऑफ एस्टिमेटेड इनिशियली.
परत पहिली इन्क्रीमेंट आली, दुसरे नवीन आले, परत दुसरी तिसरी चौथी असे इन्क्रीमेंट येत राहतात. त्यामुळे स्टार्टिंगला आपण जे शेड्यूल केला असेल प्रोडक्टची कॉस्ट किती लागणार आहे आपल्याला प्रोजेक्टसाठी, ते काय होऊ शकतं पहा, त्याच्यापेक्षा जास्त कॉस्ट लागू शकते का, तर फीचर्स नव्याने ऍड होत असतील तर कॉस्ट ऑफ फायनल प्रोडक्ट मे बी क्रॉस द कॉस्ट एस्टिमेट इन तुम्ही फायनल स्टार्टिंगला जे बजेट ठरवलं असेल त्याच्यापेक्षा फायनल नवीन फीचर्स ऍड होत जाऊन याची कॉस्ट वाढू शकते. त्यानंतर दिस मॉडेल रिक्वायर व्हेरी क्लिअर अँड कम्प्लीट प्लॅनिंग. हे वर्किंग करताना इन्क्रीमेंट मॉडेल थ्रू वर्किंग करताना प्रोजेक्टचं काय केलं जातं, क्लिअर तुम्हाला काय वर्क करायचं हे क्लिअर अंडरस्टँड पाहिजे आणि कम्प्लीट प्लॅनिंग पाहिजे, नाहीतर उपयोग नाही आहे. त्यानंतर प्लॅनिंग ऑफ डिझायनिंग इज रिक्वायर्ड बिफोर द होल सिस्टीम इज ब्रोकन इंटू स्मॉल इन्क्रीमेंट. प्लॅनिंग ऑफ डिझाईन इज रिक्वायर्ड. कशामध्ये रिक्वायर्ड आहे, बिफोर द होल सिस्टीम इज ब्रोकन इंटू स्मॉल इन्क्रीमेंट. पहिल्याच इन्क्रीमेंट मध्ये तुमचा सगळा प्रोसेस फ्लो चुकला तर काही उपयोग नाही, परत आणखी एक इन्क्रीमेंट वाढत राहील. त्यामुळे काय दिलंय, प्लॅनिंग ऑफ डिझाईन इज रिक्वायर्ड बिफोर द होल सिस्टीम इज ब्रोकन इंटू स्मॉल इन्क्रीमेंट. त्यानंतर डिमांड्स ऑफ कस्टमर फॉर ऍडिशनल फंक्शनॅलिटी आफ्टर एव्हरी इन्क्रीमेंट कॉजेस प्रॉब्लेम ड्युरिंग द सिस्टीम आर्किटेक्चर. असे डिसएडव्हान्टेज आहे. इन्क्रीमेंटल मॉडेल आलं तर लक्षात ठेवा, डायग्राम ह्या वेळी काढायची. सॉफ्टवेअर फंक्शनॅलिटी आणि फीचर, सॉफ्टवेअरच्या काय काय फंक्शनॅलिटी काय काय फीचर्स ऍड होत जाणार आहे, आणि इकडं काय प्रोजेक्ट कॅलेंडर टाइम, काय टाइम लागणार आहे, आणि 5 स्टेप कोणत्या, कम्युनिकेशन, प्लॅनिंग, मॉडेलिंग, कन्स्ट्रक्शन आणि डिप्लॉयमेंट, ह्या वेळी काढायच्या. आता प्रिस्क्रिप्टिव्ह प्रोसेस मॉडेल मधले दोन पाहिले आपण, वॉटरफॉल आणि सेकंड इन्क्रीमेंटल. आता थर्ड आहे तुमचा रॅड मॉडेल, त्यालाच म्हणलं जातं रॅपिड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मॉडेल. रॅपिड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मॉडेल डायग्राम पहा. याच्यामध्ये काय केलं जाते पहा, रॅपिड ऍप्लिकेशन डायग्राम मध्ये, आता डायग्राम फक्त लक्षात घ्या, मग एक्सप्लेन करत आला समजा. काय केलं जातंय, बिझनेस मॉडेलिंग, डेटा मॉडेलिंग, प्रोसेस मॉडेलिंग, ऍप्लिकेशन जनरेशन, टेस्टिंग आणि टर्नओव्हर. सेम पहिली टर्म झाली, त्याची सेकंड टर्म मध्ये पण सेम रिपीट आहे. बिझनेस मॉडेलिंग, डेटा मॉडेलिंग, प्रोसेस मॉडेलिंग, ऍप्लिकेशन जनरेशन, टेस्टिंग आणि टर्नओव्हर, असे नंबर ऑफ टर्म्स पडतात. जसे इन्क्रीमेंटल मध्ये इटरेशन पडत होते, तिथे काय पडतात, टर्म्स 1, टर्म्स 2 अप टू टर्म्स 3 पर्यंत. पहा आता त्याचं वर्किंग. रॅपिड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मॉडेल म्हणलं आता इन शॉर्ट मध्ये RAD म्हणून. Using RAD model, software product is developed in short period of time. ह्या मॉडेलनी सॉफ्टवेअर प्रोडक्ट डेव्हलप कसा केला जातो, कमीत कमी वेळेमध्ये. त्यानंतर इनिशियल ऍक्टिव्हिटी स्टार्ट्स विथ कम्युनिकेशन बिटवीन कस्टमर अँड डेव्हलपर. आता कोणतेही मॉडेल स्टार्ट करायचं असेल तर स्टार्टिंगला काय केलं जातं, कम्युनिकेट करतो आपण कस्टमर सोबत. पण ह्या मॉडेल मध्ये पण कस्टमर सोबत कम्युनिकेट केला तर पण कसं, पहिली स्टार्टिंग इनिशियल ऍक्टिव्हिटी कशी होती पहा, कस्टमर्स अँड डेव्हलपर डायरेक्टली कम्युनिकेट होतात. बाकी या दोन मॉडेल मध्ये काय करत, दुसरा एखादा कम्युनिकेट होत होता कस्टमर सोबत, तो मग बाकी मेंबरला सांगत होता, मग ते डेव्हलपरला सांगत होते. तर इथं असं न होता, रॅड मध्ये डायरेक्टली कम्युनिकेशन बिटवीन कसं होतंय, जो कस्टमर असेल ज्याला सॉफ्टवेअर बनवून घ्यायचं तो आणि डेव्हलपर यांच्या सोबत होतंय. Planning depends upon the initial requirements. The planning depends, planning कशी डिपेंड्स असतात, स्टार्टिंगला आपल्या इनिशियल रिक्वायरमेंट काय आहे, देन रिक्वायरमेंट्स आर डिवायडेड इनटू ग्रुप्स. रिक्वायरमेंट फाइंड आउट केल्या जातात आणि जास्त रिक्वायरमेंट असतील त्यानुसार काय केलं जातं, ग्रुप्स डिवाइड केल्या जातात. त्यानंतर प्लॅनिंग इज मोर इम्पॉर्टंट टू वर्क टुगेदर ऑन डिफरंट मॉड्यूल्स. मग काय केलं जातं, खूप साऱ्या रिक्वायरमेंट आहे, मग त्याचे डिवायडेशन केले जातात, त्याला काय म्हणतो आपण ग्रुप्स किंवा प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये मॉड्यूल्स म्हणून. आणि मग त्याच्यानुसार मग मॉड्यूल्स नुसार आपण काय करतोय, काय वर्क असाइन आहे पहिल्या मॉड्यूलला, दुसऱ्या मॉड्यूलचा काय वर्क आहे, आणि सगळे नंतर एंडिंगला एकत्र केले जातात, तो बनतो प्रोजेक्ट. म्हणतात रॅड मॉडेल कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग फेजेस. याच्यामध्ये
कोणकोणत्या फेजेस येतात पहा डायग्राम मध्ये पहिली येते बिझनेस मॉडेलिंग. त्याच्यामध्ये पहा बिझनेस मॉडेलिंग कन्सिस्ट ऑफ फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन बिटवीन व्हेरियस फंक्शन्स इन प्रोजेक्ट. काय केलं जाते इन्फॉर्मेशन फ्लो काय बिटवीन व्हेरियस फंक्शन्स इन प्रोजेक्ट. फॉर एक्झाम्पल मग व्हॉट टाइप ऑफ इन्फॉर्मेशन इज प्रोड्यूस बाय एव्हरी फंक्शन. काय करतो आपण कोणत्या टाइपची इन्फॉर्मेशन प्रोड्यूस करायची प्रत्येक फंक्शनॅलिटी म्हणजे प्रोजेक्ट वर्क होताना जो फ्लो आहे काय फंक्शन देते काय आउटपुट भेटते which are the functions to handle that information. Complete business analysis should be performed to get essential business information. हे सगळं वर्किंग होते तुमचं बिझनेस मॉडेलिंग ह्या फेज मध्ये. त्यानंतरची सेकंड आहे डेटा मॉडेलिंग. आता पहा बिझनेस मॉडेलिंग एवढं लक्षात ठेवा जी कंपन्या वगैरे आता असतात ते कस्टमरला प्रोजेक्ट बनवून देताना किंवा नवीन आयडिया इम्प्लिमेंट करताना कोणत्या वेनी करतात हे चालतं. डेटा मॉडेलिंग मध्ये पहा इन्फॉर्मेशन इन द बिझनेस मॉडेलिंग फेज इज रिफाइंड इनटू सेट ऑफ ऑब्जेक्ट and it's essential for the business. Attribute of each objects are identified, define the relationship between objects. हे होतं तुमचं डेटा मॉडेलिंग. थर्ड स्टेप आहे प्रोसेस मॉडेलिंग. प्रोसेस मॉडेलिंग म्हणजे ऍक्च्युअल कोडिंग करणं. त्यानंतर कस्टमरला दिल्यानंतर त्यांनी काही चेंजेस सांगितले तर परत मेंटेनन्सला येऊन मॉडिफाय करणं किंवा एक्स्ट्रा काय ऍड झाला असेल तर ते डिलीट करणं. या वेळी चालतं प्रोसेस मॉडेलिंग म्हणजे वर्किंग मध्ये. The data object defined in the data modeling phase are changed to fulfill the information flow to implement the business model. Process description is created for adding, modifying, deleting and retrieving the data object. फोर्थ आहे ऍप्लिकेशन जनरेशन म्हणजे ऍप्लिकेशन म्हणजे फायनल प्रोजेक्ट डेव्हलप होतोय. तर पहा इन द ऍप्लिकेशन जनरेशन फेज ऍक्च्युअल सिस्टीम इज बिल्ड म्हणजे तुमचं ऍक्च्युअल तुम्हाला सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशन कसं लागत होतं ते बिल्ड होतं त्याच्यामध्ये जनरेशन ऍप्लिकेशन जनरेशन मध्ये. कन्स्ट्रक्ट द सॉफ्टवेअर द ऑटोमेटेड टूल्स आर यूज. हे सॉफ्टवेअर डिझाईन करताना काही ऑटोमेटेड टूल्स पण वापरले जातात. 5 मध्ये जे बिल्ड झालेलं आहे ते टेस्ट करून पाहणं आणि टर्न ओव्हर मध्ये काय केलं जातं तुम्ही जे ऍक्च्युअल प्लॅनिंग केलं होतं एवढ्या एवढ्या बजेट मध्ये झालं पाहिजे त्याच्यामध्ये होतंय का एक्सपांड होतंय जास्त लागतंय. मग पार्ट टेस्टिंग आणि टर्न ओव्हर. प्रोटोटाइप्स आर इंडिपेंडेंटली टेस्ट आफ्टर each iteration so that the overall testing time is reduced. प्रत्येक इटरेशनला टेस्ट करत राहिलं तर आपला एंडचा टाइम आहे टेस्टिंगचा काय होतोय कमी होऊ शकतोय. आणि तुम्ही सगळं एक प्रोजेक्ट डिझाईन झाल्यानंतर टेस्ट केला तर खूप साऱ्या एरर डिबग फाइंड आउट होतात आणि टाइम पण लेंदी जातोय. मग काय केलं आता टेस्टिंग इच इटरेशनला टेस्ट केला तर ओव्हरऑल टेस्टिंग टाइम काय होतोय रिड्यूस होतोय. डेटा फ्लो अँड इंटरफेसेस बिटवीन ऑल द components are fully tested. Hence, most of programming components are already tested. हे झाले तुमचे रॅपिड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. याचे कंपोनेंट्स वेगळे आहेत किंवा फेजेस वेगळे आहेत. बाकी पहिले दोन पाहिल्या त्या परत नेक्स्ट तुमची इव्हॅल्युशनरी मध्ये येणार आहे त्याच्यामध्ये पण त्याच रिपीट फक्त रॅपिड ऍप्लिकेशनच्या फेजेस वेगळे आहेत. कोणत्या बिझनेस डेटा प्रोसेस ऍप्लिकेशन आणि टेस्टिंग टर्नओव्हर. समजलंय. बोला कोणकोणते ऍप्लिकेशन कोणकोणते मॉडेल पाहिले बरं पॉइंटचं नाव काय होतं आपल्या तीन मॉडेल पहिले प्रोसेस मॉडेल आणि रेड मॉडेल. पॉइंट काय होता प्रिस्क्रिप्टिव्ह प्रोसेस मॉडेल. त्याच्यामध्ये तीन कोणते पाहिले वॉटरफॉल मॉडेल इन्क्रिमेंटल आणि रेड मॉडेल. वॉटरफॉल मध्ये काय होतं शॉर्ट मध्ये सांगा बरं. वॉटरफॉल मॉडेल मध्ये लिनियर सिक्वेन्शियल मॉडेल आहे. म्हणजे याच्यामध्ये एकच फ्लोनी
एक स्टेप कम्प्लीट स्टेप करावं लागते आणि याच्यामध्ये स्मॉल साठीच हे वर्क होतं. लॉंग प्रोजेक्ट साठी बरोबर. आणि कोणकोणत्या याचा स्टेप्स येतात उपयोग केला जातो. त्याच्यामध्ये कम्युनिकेशन, प्लॅनिंग, मॉडेलिंग, कन्स्ट्रक्शन आणि डिप्लॉयमेंट. ओके, याचे ऍडव्हान्टेज काय आहेत? ऍडव्हान्टेज तयार करायला असतं लिनियर असल्यामुळे आणि आपल्या लवकर याच्या हेच लवकर येतात. सिंपल इझी असतं बाकी मॉडेल पेक्षा. बरोबर. सेकंड मॉडेल जे पाहिले आपण, कोणतं पाहिलं होतं? इन्क्रिमेंटल प्रोसेस मॉडेल. इन्क्रिमेंटल, त्याच्यामध्ये कसं वर्किंग होते सांगा? त्याच्यामध्ये इन्क्रिमेंट प्रोसेस नुसार म्हणजे इटरेशन प्रोसेस. बरोबर. इटरेशन प्रोसेस नुसार ते वर्क केलं जातं. वर्क केलं आणि नंतर फर्स्ट इन्क्रिमेंट मध्ये कोर प्रोडक्ट इन्क्रिमेंट मध्ये त्यामध्ये कोर प्रोडक्ट पाहिलं जातं. दुसऱ्या इन्क्रिमेंट मध्ये कस्टमरचे सजेशन, रिक्वायरमेंट अशा प्रकारे त्याचा एक बरोबर. आणि लास्ट पाहिलं कोणतं मॉडेल पाहिलंय? रॅड मॉडेल. त्यालाच काय म्हणतो हे आपण? शॉर्ट फिल्म आहे बनवलं आणि त्यामध्ये कस्टमर आणि डेव्हलपर मध्ये डायरेक्ट कम्युनिकेशन होतं. बरोबर. कोणत्या स्टेप मध्ये? बिझनेस मॉडेलिंग फेज मध्ये. आणि त्यानंतर फाइंड करून रिक्वायरमेंट फाइंड केली ग्रुप मध्ये डिवाइड केले आणि त्याच्यामध्ये वर्क टुगेदर करून त्यामध्ये काही फेज येतात. बिझनेस मॉडेलिंग, डाटा मॉडेलिंग, प्रोसेस मॉडेलिंग, टेस्टिंग अँड टर्नओव्हर. बिझनेस मध्ये कोणत्या प्रकारचे आपलं इन्फॉर्मेशन कशा प्रकारे याच्यामध्ये बनवायची केलं रिलेशन बिटवीन ऑब्जेक्ट मधलं आणि प्रोसेस मॉडेलिंग केली जाते, मॉडिफाय केली जाते, डिलेटिंग केली जाते. मॉडेलमध्ये फायनल प्रोजेक्ट डेव्हलप होतो, बिल्ड होतो आणि टेस्टिंग मध्ये त्याची टेस्ट केली जाते. टेस्टिंग आणि टर्नओव्हर त्याची टेस्ट केली जाते आणि टर्नओव्हर त्या मापात एक्सपांड झालंय का तेवढंच राहिलं हे चेक केलं जातं. बरोबर. एकच प्रत्येक वेळी आन्सर देतोय शुभम देठार म्हणून. बाकीचे नुसते ऐकण्याचं काम करतायत का मोबाईल चालू करून ठेवून कुठे जातात तेही समजत नाही. आता आपलं प्रिस्क्रिप्टिव्ह प्रोसेस मॉडेल मधले 3 पाहून झालेले आहेत. त्यानंतर आता नेक्स्ट वीक मध्ये किंवा उद्या लेक्चर घेतला तर तसं तुम्हाला ग्रुपवर सांगितलं जाईल. त्याच्यामध्ये आपण इव्हॅल्युएशनरी पाहू. इव्हॅल्युएशनरी मधले 2 मॉडेल आहेत आणि नंतर एक राहतो युनिफाईड प्रोसेस म्हणून आणि मग त्यानंतर चॅप्टर एंड होतोय.